हॅलो, मी अरुणा. तर मी आता करते बघा हे आज सोमवार, श्रावणी सोमवार आहे. तर साबुदाण्याचे वडे करते आहे छानपैकी. तर साबुदाणा भिजवलेला आहे आणि दाणे मिक्सरमधून काढतो आपण. त्याच्यामध्येच मी हे घातले बघा, मीठ आणि मिरची टाकलेली आहे आणि तेच मिश्रण मी ह्याच्यात घातलेलं आहे शाबूमध्ये. आणि इकडे बटाटे उकडून ठेवलेले आहेत. तर एवढ्या साबुदाण्याला मी 2 बटाटे घेतलेले आहेत. तर ह्याची साल काढून छानपैकी स्मॅश करायचं असं, आणि ह्याच्यात बटाट्याचं जे आहे स्मॅश केलेलं ते ह्याच्यात मिक्स करायचं साबुदाण्यामध्ये. आपला तयार असलेला म्हणजे मिरची, मीठ आणि साबुदाणा दाण्याचं कूट अशा मिश्रणमध्ये हे घालायचं आणि छान तिंबून घ्यायचं. आणि मग छानसे वडे करायचे आणि तुपामध्ये तळायचे. मोस्टली छान लागतात, किंवा तेलात तळलं तरी बेस्टच आहे. ह्याची टेस्ट असं ओरिजिनल खूप खूप छान लागतं. तर इकडे साबुदाण्याचे असे तयार वडे करून ठेवलेले आहेत मी तिंबून. तर हे असे आधी करून ठेवायचे तूप लावून हाताला, आणि मग नंतर इकडे तूप पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर मी आता तळते हे. तर साजूक तुपामध्ये मस्तपैकी वडे तळले जात आहेत. छान, खूप छान वास येतोय. आणि जेव्हा आपण साबुदाणा वडा टाकतो तळायला, तेव्हा ते काठ जे आहे थोडेसे असे ब्राऊन टाईप व्हायला पाहिजेत थोडेसे, तेव्हाच उलटवायचं आणि तोपर्यंत नाही. असं तर छानपैकी असे तळायचे, लाईट ब्राऊन तळायचे छानसे. हा बघा, छानसा तळला गेलाय मस्त साजूक तुपामध्ये. खूप छान वास येतोय. असं एवढंच लाईट ब्राऊन व्हायचं, जास्त नाही तळायचं. एवढा खूप छान लागतो. तर स्वादिष्ट आणि खूप छान असे साबुदाणा वडे तयार आहेत. त्याच्याबरोबर छानसा पेरू पण, आणि दह्याबरोबर खूप 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 छान लागतात.